सुधीर पारवे यांना आशीर्वाद देण्याकरता इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित आहात। मला विश्वास आहे 10 वर्ष सुधीर पारवेंनी उमरेड मतदारसंघाची सेवा केली। एक अतिशय जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून, सभागृहामधला एक बोलकार लोकप्रतिनिधी म्हणून, एक संघर्ष करणारा लोकप्रतिनिधी म्हणून, जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळे या ठिकाणी सुधीर पारवेंना ओळखतो। पुन्हा एकदा यावेळी सुधीर पारवेंना आपण उमेदवारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांचं मत आणि आशीर्वाद त्यांना मिळेल। त्यांनी या क्षेत्रामध्ये जी काही कामं केली ते असतील किंवा आमचे राजूभाऊ असतील। खरं म्हणजे राजूभाऊ जरी मागच्या वेळेस काँग्रेसमधून निवडून आले होते तरी देखील पूर्ण वेळ ते गडकरी साहेबांसोबत आणि आमच्या सोबतच होते, त्याच्यामुळे त्यांनाही आम्ही कुठेही विकासामध्ये कमतरता पडू दिली नाही। आज आंबोराचं काम असेल, चिचगडचं काम असेल, या ठिकाणी पर्यटनाच्या सोयी असतील, केबल स्टेट ब्रिज असेल, या ठिकाणचे रस्ते असतील, हायवे असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना या ठिकाणी झाल्या त्या सगळ्या योजना या दोघांनी मिळून ज्या प्रकारे त्याचा पाठपुरावा केला त्यातूनच खऱ्या अर्थानं 2.5 वर्षात ही सगळी कामं ठप्प करण्यात आली। त्या ठिकाणी जे आमचं त्या काळचं सरकार होतं त्या सरकारला कामं थांबवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, कामं करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता। पण आता चिंता करू नका, आपलं सरकार आहे। तुम्ही ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत, मग त्या ठिकाणी विशेषतः धरणग्रस्त प्रमाणपत्र पूर्ववत देण्याच्या संदर्भातली जी मागणी आहे, आचारसंहिता संपून पुन्हा आपलं सरकार आलं, ही मागणी मी मान्य करणार म्हणजे करणार। आणि त्यासोबत वाढीव कुटुंबांना त्या ठिकाणी जो काही मोबदला मिळायला पाहिजे होता तो अनेक कुटुंबांना मिळालेला नाही, तो देखील आपण देऊ। अरे मी तर तुम्हाला सांगतो, या विदर्भामध्ये 2009 साली ज्या लोकांच्या जमिनीत थेट खरेदीने 1 लाख रुपयांनी केवळ काँग्रेसच्या सरकारने घेतल्या होत्या, त्यांच्या बाबतीत कोर्टानेही सांगितलं यांना मदत करता येणार नाही। मी सांगितलं नियम हे जनतेकरता असतात, पण जनता जर त्या ठिकाणी नियमाने दुखी होत असेल तर नियम बदलले पाहिजे। नियमाच्या बाहेर जाऊन या विदर्भ प्रकल्पग्रस्तांकरता 2 लाख रुपयाचं नवीन पॅकेज हे मी या ठिकाणी दिलं। त्यामुळे गोसी खुर्द प्रकल्पग्रस्तांना देवा भाऊचा शब्द आहे, तुमचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून तुमच्या या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत हे पूर्णपणे दूर करण्याचं काम आपण निश्चितपणे करू। मगाशी उल्लेख झाला चिचघाट सारखी योजना 247 कोटी रुपये आपण दिले। तालुक्याचं पूर्ण चित्र या एका योजनेने बदलू शकतं, अशा प्रकारची ही योजना। आणि त्यासोबत नुसती MIDC करून आम्ही थांबणारे नाही आहोत। गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस नुसत्या MIDC करत नाही, MIDC मध्ये उद्योग आणणारे आम्ही लोक आहोत, उद्योग आणणारे। मी तुम्हाला सांगतो या MIDC मध्ये उद्योग यायला लागले आहेत, आम्ही ते आणणार आहोत। या मतदारसंघाच्या आमचे जे तरुण आहेत या तरुणाईच्या हाताला काम देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे।